टांगा गेला, सायकल गेली, गाडी आणि बाईक आली, जुने टेलिफोन जाऊन मोबाईलची रिंग आली, पत्र तारा झाल्या जुन्या, ईमेल चॅटिंगचा आला जमाना. वेगाने आता सारं जग बदलतंय, सगळंच तर आधुनिक होतंय. आणि त्यासोबतच आधुनिकतेची कास धरतोय निवडणूक आयोग. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला अधिक सशक्त आणि पारदर्शक करण्यासाठी वापरण्यात येतंय अत्याधुनिक तंत्रज्ञान. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निवडणूक आयोग भारताची लोकशाही मजबूत करत आहे, क्लिष्ट प्रक्रिया सोपी करत आहे. तेव्हा आता मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणि मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याची जबाबदारी तुमची आहे. आता मिळणार डिजिटल मतदान ओळखपत्र फक्त एका क्लिकवर. 25 जानेवारी 2021 राष्ट्रीय मतदार दिन. भारत निवडणूक आयोग सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. सर्वांना आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण लगेचच कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत. आपण दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग माननीय श्री UPS मदान सर. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि माजी अध्यक्ष अणु ऊर्जा आयोग. त्याचबरोबर विशेष निमंत्रित अभिनेत्री आणि राज्य सदिच्छा दूत डॉक्टर निशिगंधा वाड मॅडम, मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इकबाल सिंग चहल. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलन सोहळ्यात सहभागी व्हावं. अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक मॅडम, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक सर, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त माननीय श्री अण्णासाहेब मिसाळ, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री बलदेव सिंगजींच्या वतीने आणि निवडणूक आयोगाच्या वतीने मान्यवरांचं आणि सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस 25 जानेवारी म्हणजेच नॅशनल वोटर्स डे अर्थात राष्ट्रीय मतदार दिवस. भारताची लोकशाही ही जगाचं लक्ष वेधून घेते. ती इथल्या यशस्वी लोकशाही प्रजातंत्राक अशा सत्तेसाठी आणि ही लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य यांची जेव्हा प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असते तेव्हा त्यामध्ये निवडणुकीचं असलेलं महत्त्व आपण सगळेच जाणतो. अनन्यसाधारण अशी ही महत्त्वाची निवडणूक यंत्रणा ज्यांच्या योग्य काम करते असा हा भारतीय निवडणूक आयोग. आणि या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आजच्याच दिवशी 25 जानेवारीला 1950 साली. आणि गेली सातत्याने 11 वर्ष हा आपला वर्धापन दिन निवडणूक आयोगाचा किंवा आपल्या निवडणूक आयोगाचा वाढदिवस म्हणूया आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करत असतो. कारण निवडणूक प्रक्रियेचा आत्मा जर कोणी असेल तर तो मतदार आहे. आणि म्हणूनच याही वर्षी मतदाराला सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग कटिबद्ध आहे. आणि आजचा हा राष्ट्रीय मतदार दिवस मान्यवरांसमवेत आज आपण इथे संपन्न करतो आहोत. त्याचबरोबर राष्ट्राच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये महामहिम राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्येही सोहळा होतो आहे. अर्थात 2020 हे वर्ष आपणा सगळ्यांसाठीच आव्हानात्मक होतं, संपूर्ण विश्वासाठी आव्हानात्मक होतं. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे जे नियम आपल्याला त्यांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे ते पालन करतच आजचे सगळे उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत. म्हणून मर्यादित प्रेक्षक संख्येमध्ये आज आपण नागरिकांच्या समवेत इथे कार्यक्रम संपन्न होत असला तरी या कार्यक्रमाला डिजिटल माध्यमातून संपूर्ण राज्य जोडलं गेलेलं आहे. आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून आपण राज्याशी जोडले जात आहोत. त्यामुळे आपण जसा कार्यक्रमाचा इथे बसून आनंद घेत आहात त्याचबरोबर जे आमचे सर्व नागरिक बांधव जोडले गेले आहेत कार्यक्रमात डिजिटल माध्यमातून त्यांचंही मनपूर्वक स्वागत करते. आणि यानंतर प्रास्ताविक सादर करण्याची विनंती मी करते प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री बलदेव सिंगजींना. आपल्याला माहित आहे की भारत निवडणूक आयोगाची
स्थापना जी आहे 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. त्याच्याच निमित्त साधून 2011 पासून आपण राष्ट्रीय मतदान दिवस हे साजरा करण्याची जे एक कन्व्हेन्शन सुरू केलेली आहे आणि त्याच्या नेहमीपणे राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यापासून आयोगाने जवळपास 71 वर्षाचा ज्या कालखंड होता अनेक निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या आहे. तसेच अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या आघाडीवर ही आयोगाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. सन 2000 पर्यंत मतदान बॅलेट पेपर केले जात होते, तथापि आयोगाने 2001 पासून सर्व राजकीय पक्षांबरोबर चर्चा करून सर्वसंमतीने ईव्हीएम मशीनाद्वारे निवडणूक घेण्याची क्रांतिकारी पाऊल उचललेले आहे. आता ईव्हीएम सोबत आपण व्हीव्हीपॅटचा सुद्धा वापर करतो, ज्याच्यामुळे त्याची पारदर्शकता जी आहे तो फार वाढलेली आहे आणि प्रत्येक वोटरला पाहता येते की जेव्हा ते वोट करतो ते कोणासाठी त्यांनी वोट केलं तो बरोबर आहे किंवा नाही. यासोबत आयोगाने NBSP वेबसाईट, वोटर पोर्टलद्वारे नागरिकांना घर बसलेल्या नाम नोंदणी, नामदुरुस्ती, मतदारसंघांतर्गत व मतदारसंघाबाहेर नावाचे हस्तांतर करण्याची ऑनलाईन प्रक्रिया हे सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आयोगाने एरोनेट सारखे तंत्रज्ञान अवलंबले आहे आणि राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असलेले विविध परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा म्हणून पोर्टल जे आहे तो सुरू केलेला आहे आणि त्याच्या जे आहे फार मोठ्या प्रमाणावर सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना फायदाही झालेला आहे. कारण सगळी माहिती त्यांना एका क्लिकवर उपलब्ध आहे. सगळी परवानगी त्यांना घरी बसून किंवा त्यांच्या कार्यालयामधून बसून घेता येईल. याशिवाय निवडणूक संपल्यानंतर उमेदवारांना त्यांचे निवडणूक खर्च लेखे देखील ऑनलाईन सादर करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने आधुनिकतेची काम खास मतदान प्रक्रियामध्ये मतदारांना केंद्रस्थानी ठेवून वोटर पोर्टल, वोटर हेल्पलाईन, मोबाईल ऍप्लिकेशन, टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1950 इत्यादी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे ज्याच्यामुळे सर्व नागरिकांना घरी बसून किंवा त्यांचे जिथे काही असेल तिथे त्याच्या सुविधाचा वापर करता येते. शिवाय जे जागरूक नागरिक आहे, निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना त्यांना कुठेही काही गैरप्रकार दिसला तर सी विजिल म्हणून एक IT ऍप्लिकेशन आम्ही सगळ्यांना उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्यातून तो नेहमी जे काही वस्तुनिष्ठ माहिती असेल तो आयोगाच्या अधिकाऱ्यांना देऊ शकता. काही तक्रार असेल तो करू शकतात, काही फोटो असेल तो काढून पाठवू शकता आणि त्याची शहानिशा मग आमचे लोक जे सेक्टर ऑफिसर आहे तो जाऊन करतात आहे. त्याचप्रमाणे ॲफिडेव्हिट पोर्टल जे आहे हे ऑनलाईन उपलब्ध करून दिलं आहे, ज्यांच्यामध्ये उमेदवारांची आर्थिक स्थिती, मालमत्ता आणि त्यांचे उत्तरदायित्व याबद्दलची माहिती दर्शवणारी ॲफिडेव्हिट जे आहे तो सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. आज राष्ट्रीय मतदान दिवसाच्या निमित्ताने 2 नवीन गोष्टी भारतीय निवडणूक आयोग करून राहिले आहे. पहिला आहे की वी आर लॉन्चिंग द ई-एपिक कार्ड टुडे. आतापर्यंत जे वोटरला त्यांच्याकडे एक ID कार्ड पाहिजे होता जे त्यांना निवडणूक कार्यालयातून उपलब्ध होत होता आणि त्याच्यासाठी त्यांना काही 25 रुपये सुद्धा द्यावे लागत होते. पण आता ई-एपिक मध्ये इट विल बी अवेलेबल ऑन द मोबाईल ऑफ एव्हरी वोटर आणि त्यांना तो डाउनलोड करता येते, त्यांना त्याला प्रिंट आउट घेता येते, त्यांना लॅमिनेट करता येते आणि त्याचा वापर करता येतो. त्याच्यामध्ये 2 QR कोड राहणार आहे, याची रीडिंग करून जे आमचे लोक आहेत त्याची व्हेरिफिकेशन करू शकतात. तर ह्याबाबतची एबी आम्ही आज दाखवणार आहे. त्याशिवाय दुसरी जे आज प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत दॅट इज हॅलो वोटर्स.
we are going to start a radio channel for all the voters, basically to create awareness, to make them aware of their rights, to make them aware that when they can get enrolled, and all election related information will be available आणि त्याची ब्रॉडकास्टिंग हा चॅनल वरून होणार आहे. So these will be the two things which we will be launching now. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्याने नव्या तरुणांना निवडणूक प्रक्रियामध्ये सांभाळून घेण्यासाठी वी हॅव क्रिएटेड इलेक्टर लिटरेसी क्लब. प्रत्येक कॉलेज आणि शाळेमध्ये आमचा प्रयत्न आहे की जे पोटेन्शियल वोटर आहे किंवा ज्यांची 18 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांना सर्वांना वोटर लिस्टमध्ये जास्तीत जास्त त्यांचा समाविष्ट झाला पाहिजे. कोणी माणूस ज्यांना वोटिंग करण्याचा अधिकार आहे तो सुटला पाहिजे नाही. त्या दृष्टिकोनातून साक्षरता क्लब जे आहे तो सुरू केलेले आहे आणि त्याच्या मोठ्या प्रमाणावर जे तरुण तरुणी आहे त्यांना फायदाही होत आहे आणि ते मोठ्या प्रमाणाने सहभागी होत आहे. आता जे आम्ही समरी रिव्हिजन कंप्लीट केली आहे 15 जानेवारीला त्याच्या फायनल नोटिफिकेशनही काढलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 10.5 लाख वोटरची वाढ झालेली आहे आणि आता जे वोटरची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे 9 कोटीपेक्षा जास्त आहे. हे सर्व करत असताना आमची जे यंत्रणा आहे तो जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल किंवा मुख्य निवडणूक कार्यालय असेल त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतलेले आहे आणि लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या सहभाग ह्यांच्यामध्ये आम्ही घेत आहोत. तर हे सर्व बाबी जे आहे जशी जशी आधुनिक काळामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये बदल होते त्याचा वापर करण्याची प्रक्रिया जी आहे इलेक्शन कमिशन वापरत आहे. आणि व्हेरी सून वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू लॉन्च ट्रेनिंग पोर्टल. कारण मोठ्या प्रमाणावर जे पोलिंग स्टाफ आहे त्याच्या इलेक्शनच्या वेळी आम्ही वापर करतो. महाराष्ट्र राज्य अलोन 10.5 ते 11 लाख कर्मचारी अधिकारी जेव्हा विधानसभाची किंवा लोकसभाची निवडणूक होते त्याच्यामध्ये सहभागी होतात. त्याची वेगवेगळे टप्प्याने ट्रेनिंग जे दिली जात आहे त्याच्यामध्ये मोठी वेळ आणि रिसोर्सेस जात आहे. टू मेक इट मोर सिस्टमॅटिक अँड टू रिड्यूस द रिक्वायरमेंट ऑफ रिसोर्सेस, so we are planning to launch a e-training portal where there will be updated information on every aspect of election which will be made available to our polling staff and to the officers, so that nobody is left with a lack of information about the election law, legal framework or the processes involved in the conduct of election. तर हा सर्व गोष्टी करत असताना आपणा सर्वांचा सहभाग मला नेहमी राहिलेला आहे. त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि माझे 2 संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे वाह, तुम कभी मोबाइल में, कभी लैपटॉप, कभी डेस्कटॉप में क्या मैजिक कर रहे हो? मैजिक नहीं, मैं एपिक हूँ. पहले मैं पॉकेट में, पर्स में, दराज में रहता था और कभी कभी गुम भी हो जाता था. लेकिन अब मैं डिजिटल हो गया हूँ, हमेशा साथ रहता हूँ. रहोगे क्यों नहीं? इजी हो, आसान हो, हम सब की पहचान हो. अब वोटर कार्ड हुआ डिजिटल. आप भी आज ही अपना वोटर कार्ड मोबाइल से लिंक करें, डिटेल्स चेक करें, ऑथेंटिकेट करें और डाउनलोड करें. इसके लिए www.voterportal.eci.gov.in या www.nvsp.in या वोटर हेल्पलाइन मोबाइल ऐप पर जाएं. टांगा गेला, सायकल गेली, गाडी आणि बाईक आली. जुने टेलिफोन जाऊन मोबाईलची रिंग आली. पत्र तारा झाल्या जुन्या, ईमेल्स चॅटिंगचा आला जमाना. वेगाने आता सारं जग बदलतंय, सगळंच तर आधुनिक होतंय. आणि त्यासोबतच आधुनिकतेची कास धरतोय निवडणूक आयोग. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला अधिक सशक्त आणि पारदर्शक करण्यासाठी वापरण्यात येतंय अत्याधुनिक तंत्रज्ञान.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निवडणूक आयोग भारताची लोकशाही मजबूत करत आहे, क्लिष्ट प्रक्रिया सोपी करत आहे. तेव्हा आता मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणि मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याची जबाबदारी तुमची आहे. आता मिळणार डिजिटल मतदान ओळखपत्र फक्त एका क्लिकवर. 25 जानेवारी 2021 राष्ट्रीय मतदार दिन. भारत निवडणूक आयोग सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. यानंतर वळूया आजच्या आपल्या अतिथींच्या स्वागत समारंभाकडे आणि सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचं स्फूर्तिस्थान असणारे असे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिलजी काकोडकर सरांचं. मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती माननीय श्री बलदेव सिंगजींना करते. प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना विनंती आहे की आपण डॉक्टर अनिल काकोडकर सरांचं स्वागत करावं आणि टाळ्यांच्या गजरामध्ये मला वाटतं आपण सरांना मानवंदना देऊया. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग श्री UPS मदान सर. मी सरांचं स्वागत करण्याची विनंती पुन्हा एकदा माननीय श्री बलदेव सिंगजींना करते. आजच्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असणाऱ्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी दिलीप शिंदे सरांना करते. माननीय सल्लागार दिलीपजी शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी सुजाता सौनिक मॅडम यांचं स्वागत करावं. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त माननीय इक्बाल सिंग चहल सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी पुन्हा एकदा दिलीप शिंदे सरांना करते आहे. प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री बलदेव सिंह सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी जिल्हाधिकारी मुंबई शहर माननीय श्री राजीव नेवतकर सर यांना करते. अभिनेत्री म्हणून आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणाऱ्या आणि सदिच्छा दूत म्हणून निवडणूक आयोगासमवेत हिरिरीने काम करणाऱ्या आणि साहित्य विषयामध्ये 2दा ज्यांनी संशोधन करून डॉक्टर अशी पदवी घेतलेली आहे अशा निशिगंधा वाड मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी पुन्हा एकदा राजीव नेवतकर सरांना करते. जिल्हाधिकारी मुंबई शहर. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त माननीय श्री अण्णासाहेब मिसाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर माननीय श्री मिलिंद बोरीकर सरांना करते. मध्ये ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला सतत लाभत आलेलं आहे असे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सहमुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री अनिलजी वळवे सरांना करते. कोविड टास्क फोर्सचं नेतृत्व करणारे डॉक्टर संजय ओक सर. ज्याप्रमाणे आता मुख्य निवडणूक अधिकारी महोदयांनी आपल्याला नमूद केलं त्याप्रमाणे अनेक उपक्रम घेऊन अनेक नवीन योजना घेऊन आपण सामोरे येत आहोत आणि निवडणूक आयोगाची ही निवडणुकीची प्रक्रिया अधिकाधिक सक्षम व्हावी आणि त्याचबरोबर आपला मतदार आपली यावर्षीची ज्याप्रमाणे घोषणा किंवा ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक व्हावा यासाठी ही यंत्रणा काम करत असताना आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही खास ध्वनिचित्रफिती निर्माण केल्या आहेत ज्या जनहित प्रसारार्थ अशा आहेत. तर यातल्याच पहिल्या ध्वनिचित्रफितीचं आता आपण दर्शन घेऊया. 2021च्या या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने बनवण्यात आलेली ही खास ध्वनिचित्रफीत. त्यासोबतच आधुनिकतेची कास धरतोय निवडणूक आयोग. आता मिळणार डिजिटल मतदान ओळखपत्र फक्त एका क्लिकवर. 25 जानेवारी 2021 राष्ट्रीय मतदार दिन. कर्तव्यपूर्ती मतदान हे आहेच, पण ते मतदान करत असताना तो अनुभव आनंददायी, सुविधायुक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी मला वाटतं आपण निवडणूक आयोगाचे या निमित्ताने निश्चितपणे आभार मानूया. कारण निवडणूक आयोगातला प्रत्येक घटक या प्रक्रियेमध्ये तितक्याच सक्षमतेने कार्यरत आहे.
या डिजिटल युगामध्ये आपलं मतदान कार्ड सुद्धा, मतदान ओळखपत्र सुद्धा डिजिटल होत आहे, ही निश्चितच एक आनंदाची अशी बाब. आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने, आजच्या दिवसाचं औचित्य साधून राष्ट्रीय मतदार दिवसाचं आपण जी एक विशेष गोष्ट, आपल्या मनातली खरं तर ही भावना आहे, पण त्या भावनेला आपण कृतीचं रूप देणार आहोत, ते शपथ ग्रहण करून. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. आणि यानंतर आजच्या राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून एक प्रातिनिधिक असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. नवीन ही जी ओळखपत्र तयार करण्यात आलेली आहेत, नव्याने जी मतदारांची नोंदणी सुरू आहे, तर त्यातल्या प्रातिनिधिक अशा 10 मतदारांचा आपण या ठिकाणी ओळखपत्र त्यांना प्रदान करून सन्मान करतो आहोत आणि त्यांचं या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वागत करतो आहोत. आपले नवमतदार आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. रेबेका मुदलियार, धन्यवाद. या प्रातिनिधिक नवमतदारांसमवेत सर्व नवमतदारांचं निवडणूक प्रक्रियेमध्ये मनपूर्वक स्वागत. कोविड टास्क फोर्सचं नेतृत्व करणारे आणि आजच्या निमित्ताने, आजच्या या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने ते आपल्याशी संवाद साधणार आहेत, ही निश्चितच खूप आनंदाची बाब आहे आपल्यासाठी. तर मी आमंत्रित करते डॉक्टर संजय ओक सरांना. करोनामुळे काही नवीन पद्धती आपण स्वीकारल्या. त्याच्यामधली एक म्हणजे मोबाईल टेलिफोनचा केलेला प्रचंड प्रमाणातला वापर, डिजिटल टेलिफोनी, त्याची निर्माण झालेली ॲप्स आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा, त्याचंच पुढचं आज स्वरूप आपल्याला इलेक्शन कमिशनमध्ये बघायला मिळतंय. माझी खात्री आहे सिंहसाहेब, कदाचित पुढच्या 10 वर्षामध्ये आपण आपल्या घरात बसून कॉम्प्युटर किंवा मोबाईल वापरून मतदान करायला लागू. ही सुद्धा वेळ येईल. अर्थात हे सगळं होताना सिक्युरिटी मेजर्स ही महत्वाची ठरतील. कारण आज काही केलं, बँकेतला 15 रुपयाचा व्यवहार केला तरी तो आपल्याच खात्यात जमा झालाय का नाही याची मलाही खात्री नसते. त्यामुळे नेट बँकिंगचा पर्याय स्वीकारताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो. सो सिक्युरिटी मॅनेजमेंट हा मुद्दा महत्वाचा असेल. ॲक्सेसिबिलिटी, तळागाळामध्ये, मुंबई म्हणजेच सगळं भारत नाही आहे, तेव्हा तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोचणं आणि त्यांना त्यांचा योग्य तो हक्क देणं. वोटर अवेअरनेस, ज्याच्यामध्ये निशिगंधासारख्या एका उमद्या अभिनेत्रीकडून केलेली अत्यंत सुंदर ध्वनिफीत आणि जी तळागाळातल्या घरादारापर्यंत आपल्या भाषेमध्ये पोचायला आपल्याला मदत करते, तो आउटरीच ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पॉलिटिकल टर्मॉइल्स तर होतीलच, इलेक्शन म्हटल्यावरती ते येणारच. मास मोबिलायझेशन, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचीही आवक होईल आणि ह्या सगळ्यातच आपल्याला न्यू नॉर्मल जपायला लागेल. पण माझी खात्री आहे, एका गोष्टीचा मित्रांनो मला प्रचंड अभिमान आहे, अँड दॅट इज दिस कार्ड. सर, आय रिसिव्ड दिस ड्युरिंग द कोविड पिरियड ओनली बिकॉज आय हॅड लॉस्ट माय अर्लियर वन. आणि मला 2 गोष्टींमुळे ह्याचा अभिमान आहे. ऑन द लाइटर साइड यातला फोटोग्राफ चांगला आहे, कारण आधार कार्डवरचा फोटोग्राफ आपण यांना पाहिलं का, ह्या केडरशी साधणारा आहे. त्याच्यापेक्षा हा फोटोग्राफ निश्चित चांगला आहे, मल्टी कलर्ड आहे, बार कोडेड आहे. पण समथिंग मोर इम्पॉर्टंट दॅट, मी सर्जन आहे, डॉक्टर आहे, हे सगळं नाही. मला सर्वात जास्त आनंद, मी एक भारतीय आहे. एकदा नव्हे तर 2दा डॉक्टरेट घेतलेल्या आणि 3ऱ्या डॉक्टरेटसाठी काम करत असलेल्या अशा निशिगंधा वाड मॅडम आपल्या सदिच्छा दूत आहेत. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. तर आपण त्यांचा संदेश ऐकूया. मला असं वाटतं की हा जो राष्ट्रीय मतदार दिन आहे, राष्ट्रीय मतदाता दिवस आहे, ज्याचं 11वं वर्ष आपण साजरं करत आहोत, दिस होल एन्थुझिंग एंडेव्हर प्रायमरीली फोकसेस
on upholding the dignity and honor of every voter in my country. आणि आज आपण जे ई-एपिक कार्ड लॉन्च केलेलं आहे आणि एक रेडिओ चॅनल आपण लॉन्च केलेला आहे, या सगळ्याचं उद्दिष्ट हेच आहे की सर्वदूर आणि सगळ्यांना याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आपली तरुणाई, आपली युवा शक्ती जी खऱ्या अर्थाने या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल, तेच सशक्त भारताचं स्वप्न पूर्ण करतील. त्यामुळे जास्तीत जास्त युवा पिढीनं याचा लाभ घेतला पाहिजे. एक छानशी कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मी भारतीय आहे, माझं सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे. काळीच आई माझी मजला अतीव प्यारी, तिचं शान रक्षण्याला मम जीव हा करारी. हाती घेऊनी हात अवघे धरू सुपंथ, पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया भविष्यास श्रीमंत. आणि अशी श्रीमंती आपल्याला साधायची आहे. आयुक्त माननीय श्री इक्बाल चहल सर यांना मी यानंतर सर्वांना संबोधित करण्याची विनंती करते. आपले भारतीय निवडणूक आयोगाने जे काही मागचे 70 वर्षात एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ते जगासमोर एक उदाहरण आहे. आताच नुकताच बिहारमध्ये जे काही निवडणूक झाली आणि तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची जे काही निवडणूक पार पडली. एक कोविड असताना हे एक उत्तम उदाहरण आहे की आपली जी शासकीय यंत्रणा आहे, म्हणजे की दिल्लीपासून एखादे आपले खेडेपाड्यापर्यंत कशी एक आपली शासकीय यंत्रणा एक आव्हानाला एक अति उत्कृष्टपणे तोंड देते, याच्या एक सर्वात उत्तम उदाहरण आपला यंत्रणा आहे जे काही हे निवडणूक कनेक्टेड आहे. जे काही मी इलेक्शन्स कंडक्ट करताना मला जे काही अनुभव मिळाला होता, मी एकच दिवशी आपले जे काही ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे त्यांना मी एक विनंती केली की मला तुम्ही इमिजिएटली 1000 ॲम्ब्युलन्स 1000 मला इनोव्हा आणि सुमो गाड्या रेक्विशन करून द्यावी, जशा आपण इलेक्शन्समध्ये करतो. इलेक्शन्समध्ये आपण 2-4 दिवसात हजारो गाड्या आपण रेक्विशन करून वी डिप्लॉय देम. त्या धर्तीवर मला शेखर चन्ने साहेबांनी 800 कॉलेज गाड्या आणि सोमो गाड्या रेक्विशन करून विदिन 3 डेज दिल्या. आणि याच्यावर आम्ही आमचे बीएमसी वर्कशॉपमध्ये फक्त एक अल्युमिनियमचा पत्रा लावला ड्रायव्हर आणि बाकी पार्ट जे काही जो गाडीचा पोर्शन आहे. आणि विदिन 6 to 7 days the number of ambulances in Mumbai went from 80 to 1000. आणि जे आपले मतदार आहेत ते आपले लोकशाहीचे एक केंद्रबिंदू आहे. त्यांच्याशिवाय लोकशाही जगू शकत नाही. आपले देशामध्ये जरी लोकसंख्या 135 कोटीच्या वर गेली असेल, परंतु एखादी जनरल इलेक्शन झाल्यानंतर एकही व्यक्ती असा उभा राहून सांगत नाही की मला संधी दिली गेली नाही, किंवा माझे गावामध्ये माझ्या खेड्यामध्ये मतपेटी नव्हती किंवा आता ईव्हीएम मशीन नव्हती आणि त्यांना संधी मिळू शकली नाही. एवढा म्हणजे की व्यापक आपला यंत्रणा उभा असतो त्यावेळी. म्हणून हे जे काही आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे आणि किंवा त्यांचं जे कामकाज आहे, हे देशासाठी एक उत्तम उदाहरण आहे की हाऊ गव्हर्नमेंट मशिनरी वर्क्स. आणि आज ऑन नॅशनल वोटर्स डे I would like to extend all my good wishes. Thank you very much. माजी अध्यक्ष अणु ऊर्जा आयोग माननीय श्री अनिल काकोडकर सरांचं नाव निश्चितपणे आपल्या डोळ्यासमोर येतं आणि त्यांचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे. मी सरांना विनंती करते, आपण या मोहिमेचे सदिच्छा दूत आहात आणि या नात्याने आज या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपलं स्वागत आहे. जेव्हा भारतात लोकशाही राबवली जाईल असं जगात पुढे आलं, तेव्हा सुद्धा म्हणजे अर्थात लोकशाही प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची राज्य चालवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला कोणी पण म्हणजे त्याचं स्वागत सर्वांनी केलं, पण त्याच्याबरोबर थोडी टवाळकी पण केली की हे भारतासारखा अशिक्षित देश, इथे हे कसं चालेल वगैरे वगैरे वगैरे.
केवळ तंत्रज्ञानात पुढारलेलं असलं किंवा केवळ ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो त्यात पुढारलेलं किंवा ज्याला म्हणजे एज्युकेशन अटेनमेंटचे जे काही मापदंड आहेत ते पूर्ण केले म्हणजे एखादा देश मॅच्युअर होतं असं नाही. आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाज, प्रत्येक देश मॅच्युअर होण्याच्या साठी म्हणून अनेक गोष्टी, अनेक इतर गोष्टी पण साध्य व्हाव्या लागतात. माझं असं म्हणणं नाही की आपण सगळ्या गोष्टी साध्य, आपल्याला पण खूप पल्ला गाठायचा आहे. आपल्या उणीवा आपल्याला माहीत आहेत. पण तरी एकूण जगाच्या व्यासपीठावर भारताची मान किती उंच आहे हे जर बघितलं की अक्षरशः म्हणजे सार्थ अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. लवकरच भारतामध्ये इलेक्शन घ्यायचं म्हटलं की अर्थात त्याच्या इतर गोष्टी आहेत, पण आपण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅट आणि त्याच्याबद्दलच्या कॉन्ट्रोवर्सी ज्या अजूनही चालू आहेत त्याच्या कितीतरी पुढे जाऊ आणि ठरवलं की इथं व्होटिंग आहे तर तुम्ही कुठेही असला तरी व्होटिंग करू शकाल अशी परिस्थिती निर्माण होईल. इलेक्शन कमिशनने केलेलं कार्य हे सुद्धा एक काय म्हणतात भारताला स्वतःचा सार्थ अभिमान वाटावा. अर्थात भारतामध्ये लोकशाही राबवली गेली हीच एक मोठी गोष्ट आहे, पण त्याच्या मागे इलेक्शन कमिशनसारखी यंत्रणा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. प्रत्येक मतदात्याने मतदानाचा हक्क तर बजावायलाच हवा, पण ते करताना ते एक निर्भयपणे कुठल्याही प्रकारच्या बाह्य प्रेशरला बळी न पडता, आणि त्यात बरीच वाक्य आणि आपण सर्वांनी ती प्रतिज्ञा घेतलेली आहे. जसं व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन करतो तसं मतदारांना सुद्धा व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याचं जर आपण चांगल्या प्रकारे पालन नाही केलं तर आपण स्वतःचं आणि देशाचं किती मोठं नुकसान करतोय हे पण जर मतदारांना लक्षात आलं तर मला वाटतं आपली लोकशाही अधिक सुदृढ. आणि कारण असं म्हणतात की मला बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो की टेक्नॉलॉजीने सगळे प्रश्न सुटतात का, आणि मी नेहमी म्हणतो की टेक्नॉलॉजीने प्रश्न सोडवायला मदत होते हे नक्की, पण टेक्नॉलॉजीमुळे नवीन प्रश्न निर्माण पण होतात. आणि खरं म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली का वाईट हा माझ्या मते कधीच मुद्दा नव्हता आणि कधीच होणार नाही. आपली विचार करण्याची पद्धत, आपली मानसिकता ही चांगली का वाईट हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून एका भारतासारख्या प्रगल्भ लोकशाहीमध्ये प्रगल्भ मानसिकता जर आपण सर्व मतदारांची निर्माण करू शकलो तर मला वाटतं आपली लोकशाही आणखीन पुढे जाण्यात खूप मदत होईल. अरे वाह, तुम कभी मोबाइल में, कभी लैपटॉप, कभी डेस्कटॉप में क्या मैजिक कर रहे हो? मैजिक नहीं, मैं एपिक हूँ. पहले मैं पॉकेट में, पर्स में, दराज में रहता था और कभी कभी गुम भी हो जाता था. लेकिन अब मैं डिजिटल हो गया हूँ, हमेशा साथ रहता हूँ. रहोगे क्यों नहीं, इजी हो, आसान हो, हम सब की पहचान हो. अब वोटर कार्ड हुआ डिजिटल. आप भी आज ही अपना वोटर कार्ड मोबाइल से लिंक करें, डिटेल्स चेक करें, ऑथेंटिकेट करें और डाउनलोड करें. इसके लिए www.voterportal.eci.gov.in या www.nvsp.in या वोटर हेल्पलाइन मोबाइल ऐप पर जाएं. टांगा गेला, सायकल गेली, गाडी आणि बाईक आली. जुने टेलिफोन जाऊन मोबाईलची रिंग आली. पत्र तारा झाल्या जुन्या, ईमेल चॅटिंगचा आला जमाना. वेगाने आता सारं जग बदलतंय,
सगळंच तर आधुनिक होतंय आणि त्यासोबतच आधुनिकतेची कास धरतोय निवडणूक आयोग. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला अधिक सशक्त आणि पारदर्शक करण्यासाठी वापरण्यात येतंय अत्याधुनिक तंत्रज्ञान. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निवडणूक आयोग भारताची लोकशाही मजबूत करत आहे, क्लिष्ट प्रक्रिया सोपी करत आहे. तेव्हा आता मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणि मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करण्याची जबाबदारी तुमची आहे. आता मिळणार डिजिटल मतदान ओळखपत्र फक्त एका क्लिकवर. 25 जानेवारी 2021 राष्ट्रीय मतदार दिन. भारत निवडणूक आयोग सर्व मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित. धन्यवाद. पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर सरांनी मला वाटतं आज राष्ट्रीय मतदार दिवसाला त्याच मतदात्याला जागरूक केलेला आहे आणि त्याला त्याच्या कर्तव्यांची नव्याने पुन्हा एकदा जाणीव नक्कीच करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचं कौतुकही केलेलं आहे आणि ह्या कौतुकाला निश्चितच आपण निवडणूक आयोग पात्र आहे असं अभिमानाने म्हणू शकतो. महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतात आणि नुकत्याच या कोविडच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्यांनी यशस्वी करून दाखवल्या असे स्टेट इलेक्शन कमिशनर अर्थात श्री UPS मदान सर यांना मी विनंती करते की या निमित्ताने त्यांनी सर्वांना संबोधित करावं. आज आपण नॅशनल वोटर्स डे साजरा करतोय. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा फाउंडेशन डे स्थापना दिवस देखील साजरा करतोय. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे गेल्या 70 वर्षामध्ये जी कामगिरी केलेली आहे आणि देशामध्ये किती वेळीच फ्री फेअर इलेक्शन कंडक्ट केलेले आहे त्याबद्दल त्यांचा कौतुक इथे केलं पाहिजे. आपल्या संविधानाने आपल्याला एक फार महत्त्वाचा हक्क दिलेला आहे. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज सिस्टम याच्यामध्ये आपण प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजेच जे कोणी 18 वर्षाच्या एजच्या वर आहे, अडल्ट आहे, त्याला मतदान देण्याचा अधिकार आहे. आपल्याला माहिती असेल तर संविधान येण्याच्या आधी 1950च्या आधी आणि आपल्या इंडिपेंडन्सच्या आधी हा हक्क कोणाला नव्हता. हे फक्त हक्क मर्यादित होता काही लोकांना ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, इन्कम आहे किंवा ज्यांचं एज्युकेशन एक लेवलपर्यंत आहे. अनेक देशामध्ये अशीच व्यवस्था होती. इनफॅक्ट अनेक देशामध्ये फक्त मेल वोटर्सना हा हक्क होता, फिमेल वोटर्सना हक्क नव्हता. फार नंतरच्या काळात हे जाऊन दोघांना सारखा हक्क मिळाला. तर आपण फार फॉर्च्युनेट आहात की आपल्या संविधानाने 1950 मध्ये सर्वांना हा हक्क, समान हक्क दिला. कुठल्याही जेंडर, कुठल्याही कास्ट, कुठल्याही आर्थिक लेवल याचा विचार न करता. काही देश अजूनही असे आहेत ज्यामध्ये हा युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज अजून देण्यात आलेला नाही. सो भारत फार या इलेक्शनच्या सब्जेक्टमध्ये फार पुढे आहेत. हा हक्क मात्र फार काळजीपूर्वक आपण बजावला पाहिजे, हाही गरजेचा आहे. एक प्रॉब्लेम जे नेहमीच इलेक्शनमध्ये आपल्याला जाणवतंय ती आहे ते लो वोटर टर्नआउट. सुरुवातीपासून आपण बघितलंय इलेक्शन्स होतात पण सगळे लोक वोट द्यायला, मतदानाचा हक्क बजवायला येत नाही. एक्सपिरियन्स असा आहे की जेवढा इलेक्शनचा जे टियर आहे, जे तीन टियरमध्ये म्हणजे लोकल बॉडीजचे, विधानसभाचे आणि लोकसभाचे हे 3 टियर्स आहे. जेवढा वरचं टियर तेवढा टर्नआउट कमी. म्हणजे लोकसभाला टर्नआउट कमी, विधानसभेला, आपल्या राज्यसभेला, विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त आणि ग्रामपंचायती किंवा नगरपंचायतमध्ये त्याच्यापेक्षा जास्त. आणि सिमिलरली लोकल बॉडीच्या जे इलेक्शनमध्ये बघितलं तसंच सिटीमधल्या कमी आणि रुरल एरियामध्ये जास्त. म्हणून आता ते आपण बघितलेलं आहे की इवन मुंबई BMCचे इलेक्शन बघितले तर 50% पेक्षा कमी
टर्नआउट नॉर्मली आपण बघायला मिळतो. आणि ग्रामीण भागामध्ये बघितला, छोट्या गावामध्ये तर 95% 98% देखील लोक येतात. हा एक महत्वाचा इश्यू आहे जे आपल्याला याच्यावरती विचार केला पाहिजे. का अशा होतो? व्हॉट आर द रिझन्स फॉर दिस लो टर्नआउट? एक कारण असं असू शकतो की आपल्याला कॅन्डिडेटच पसंत नाही, कोणताही कॅन्डिडेट आपल्याला आवडत नाही. दुसरा असाही असू शकतो की जस्ट फिलिंग हाऊ डज माय वोट मॅटर. एक वोट जर नाही तिथे हे झाला, कास्ट झाला, तर काय फरक पडणार आहे? तिसरा प्लेन ॲपॅथी. काय फरक पडतो मी वोट केला किंवा न केला? आपण कुठेतरी आता ते सुट्टीचा दिवस आहे, शासनाने सुट्टी डिक्लेअर केलेली आहे, ते बाहेर कुठेतरी पिकनिकला जाऊया. हे अनेक कारण आहे ज्याच्यामुळे ते डेमोक्रेसीचं जे आपल्याला ते एक हा राईट कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे त्याचा आपण हक बजवत नाही. हा सगळे गृहीत धरून काही त्याच्यावरती उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टने आदेश दिले होते की नोटाचं बटन ईव्हीएम मध्ये आपण इन्क्लूड करा. नन ऑफ द अबव. म्हणजे कोणीही कॅन्डिडेट आपल्याला आवडत नसेल तर नोटा बटन दाबवा. त्याचा चांगला परिणाम झाला. इनफॅक्ट स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र म्हणजे आम्ही एक स्टेप पुढे गेलो आणि अर्बन एरियामध्ये कुठे नोटाचे जे मत पडलेली आहे ती जर सर्वात जास्त असतील तर ती इलेक्शन बाद करावा आणि रिइलेक्शन कंडक्ट करण्यात यावं. तर ही देखील आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. आणि अजून पुढे अशी एक थिंकिंग आहे देशामध्ये की ते रिइलेक्शन जेव्हा ते होईल या कारणामुळे त्याच्यात जे कॅन्डिडेट पूर्वी उभे होते त्यांना डिस्क्वालिफाय करावा. म्हणजे ते ऑलरेडी once the public has declared that they don't have faith in those candidates. पण ते जेव्हा होईल त्या कायद्याच्या अमेंडमेंट वगैरेची गरज त्याच्यासाठी लागणार आहे. परंतु एक हा नोटाचा महत्वाचा जे एक राईट देण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनवरून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिला आणि वेगवेगळे राज्याचे कमिशन जे आहेत त्यांच्या मार्फतही देण्यात आलेला आहे. आणि एकही महत्वाचं आहे की हे एक वोटने काय फरक पडतो हा विचार हा चुकीचा आहे. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येक वोट फार महत्वाचा आहे. एव्हरी वोट काउंट्स. इट हॅज द सेम व्हॅल्यू ऑफ ऑल अदर वोट्स टुगेदर. सो वी शुड नॉट थिंक ऑन दोज लाईन्स. हाऊ डज इट मॅटर इफ आय डोंट वोट? आय हॅव टू वोट. दिस इज माय ड्युटी. टेक्नॉलॉजी ऑफ कोर्स can help in these matters. It's an important tool. काकोडकर सरांनी सांगितला याच्याबद्दल. टेक्नॉलॉजीबद्दल आपण टोटली टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती रिलाय करू शकत नाही. it's an important tool which we have to use. And fortunately it has been used very effectively by the Election Commission of India and the state election commissions. सर्वात पहिला जे टेक्नॉलॉजीचा वापर होता ते ईव्हीएम द्वारे सुरू झाला. अनेक वर्षापासून हा ईव्हीएमचा वापर आला आणि पूर्वीचे जे अडचणी होत्या बॅलेट पेपरच्या, बॅलेट बॉक्सेसच्या, ते सगळे आता आपण विसरून गेलो आहोत. त्याच्यानंतर व्हीव्हीपॅटची प्रोव्हिजन करण्यात आली. हाही एक महत्वाचा हे होता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोव्हिजन केली. ऑनलाईन सर्च ऑफ नेम, पोलिंग बूथ्स एटसेट्रा. नॉमिनेशन करायला ऑनलाईनची प्रोव्हिजन आहे. या सगळ्या गोष्टीने वोटरची लाईफ आहे थोडी सिम्पलर झालेली आहे. आणि पर्टिक्युलरली जे आजचा जे यूथ आहे दे लाईक यूज ऑफ टेक्नॉलॉजी. दे हॅव मोर फेथ इन टेक्नॉलॉजी दॅन पीपल लाईक अस हु आर फ्रॉम द पास्ट जनरेशन. आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये आता जे रिसेंटली 14,000च्या जास्त ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये नॉमिनेशन जे आहे कॅन्डिडेट्सच्या ते ऑनलाईन करण्याची प्रोव्हिजन केली होती. नॉर्मली लोकांना अशी भीती होती की ग्रामपंचायतीमध्ये अनएज्युकेटेड लोक असतात, तिथे प्रॉब्लेम्स, लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स असतात, ते कसे त्यांच्या लक्षात येईल. पण मला सांगण्यात आनंद येतो की 4 लाखपेक्षा जास्त कॅन्डिडेट्स जे होते
त्याच्यात 90% पेक्षा जास्त कॅन्डिडेट्सने ऑनलाईन नॉमिनेशन भरले, म्हणजे विच इज अ ह्यूज अचीवमेंट. तसेच आम्ही एक ट्रू वोटरचा ॲप देखील तयार केलेला आहे, ज्या माध्यमाने आपल्याला वोटर सर्च म्हणजे आपला नाव, पोलिंग बूथ आणि लोकेशन सर्च करू शकतो आपण. आणि कॅन्डिडेट्स, नो युअर कॅन्डिडेट कोण कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, ह्या सगळ्या महत्त्वाची गोष्टी आपल्याला करू शकतो. आणि जे इलेक्शन एक्सपेंडिचर बाय कॅन्डिडेट्स ते सबमिट करण्याचे, ते मेंटेन करण्याची देखील ऑनलाईन ही प्रोव्हिजन केलेली आहे. सो वी आर all these commissions are trying their best to use technology for the betterment of this election system. Of course, it requires trust of the people. काकोडकर सरांनी सांगितलं, जोपर्यंत विश्वास नाही वोटरचा तोपर्यंत टेक्नॉलॉजी यूज करण्याचा काही फायदा नाही. ईव्हीएमचा सुरुवातीच्या काळात अविश्वास दाखवण्यात आला होता काही पार्टीजकडून, काही जनतेच्या कॅटेगरीजकडून, परंतु आता एवढ्या वर्षानंतर a large number of people, parties, everybody has accepted that it's a foolproof system. There is also a school of thought के voting compulsory केलं पाहिजे. लोक येत नाही, सो त्यांना आपण डिस्क्रिशन दिला तर ते पुढे येत नाही, फक्त 50%, 55% लोक येतात. वाय नॉट मेक इट कंपल्सरी? काही देशामध्ये जगात कंपल्सरी वोटिंगची प्रोव्हिजन आहे. आपल्या देशामध्ये देखील होऊ शकते, परंतु ते कायद्यात बदलची प्रॉब्लेम आहे. लॉजिस्टिकली देर आर वेरियस प्रॉब्लेम्स बिकॉज वी आर अ ह्यूज कंट्री, सो वी रिक्वायर ह्यूज लॉजिस्टिक सपोर्ट फॉर दॅट. परंतु एक गोष्टी जी करण्यासारखी आहे, जे मला वाटते, माय पर्सनल व्ह्यू इज की मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन ऑफ वोटर्स हा तर करणं शक्य आहे, की रजिस्ट्रेशन ऑफ वोटर तरी मॅन्डेटरी करा. वोट्स द्यायला तुम्ही या नको या ते नंतरची गोष्ट आहे, पण वोटर तुम्ही झालाच पाहिजे. आता आधार कार्ड आपण बघितलंय, कुठल्याही गोष्टी आपण करायला गेलो की आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. तसंच वाय कॅन्ट वी मेक इट मॅन्डेटरी फॉर रजिस्ट्रेशन ऑफ वोटर्स, की आपण सिनियर कॉलेजमध्ये एंटर होतात त्यावेळी हे कंपल्सरी केलं पाहिजे की तुम्ही आधी रजिस्टर व्हा. जॉबसाठी अप्लाय करतात किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घेतात किंवा बँक अकाउंट उघडतात, त्यासाठी हे सगळं कंपल्सरी करणे हे मला वाटतं की गरजेचे आहे. अँड वी नीड टू स्टार्ट यंग. शाळेमध्येच हे त्यांच्या करिक्युलममध्ये ही जी वोटिंग, डेमोक्रेसी, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज, राईट्स ऑफ वोटर्स, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ वोटर्स, या सगळ्या गोष्टी शाळेपासूनच सुरुवात केल्या पाहिजे, बिकॉज दॅट्स अन इम्प्रेशनेबल एज. आणि त्यावेळीच जर मुलींच्या लक्षात हे आला की आपले राईट्स काय आहे, आपले रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तर जेव्हा ते 18 वर्षाचे होतील ते आपोआप त्यांच्या लक्षात एक अवेअरनेस क्रिएट होईल. वी डोंट हॅव टू देन फोर्स डाऊन द थ्रोट की हे काहीतरी तुम्ही शिकवा. त्यांना हे माहिती पडलेली असेल. आणि शेवटी आपल्याला जर गुड गव्हर्नन्स पाहिजे असेल तर आपल्याला फार केअरफुल राहायला लागेल. तुमचा राईट ऑफ वोट हा आहे आणि राईट टू कंटेस्ट हाही आहे. दोन्ही राईट आपल्याला आहे, मतदान करण्याचा आणि मतदार लढण्याचा. ॲज अ वोटर यू हॅव टू यूज युअर राईट विथ ग्रेट केअर अँड कॉशन. Do not get influenced by money, liquor or any such attractions, and do not let the religion, caste, community to be the deciding factor. आपल्याला माहिती आहे, या कुठेही आपण इलेक्शनचा बघितला की ते सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या दिसतात, पण ॲज अ वोटर इफ यू डिसाइड की दिस इज नॉट माय डिसाइडिंग फॅक्टर, आय विल कास्ट वोट टू अ पर्सन, टू कॅन्डिडेट हू इज गुड, then only we can have a good governance for us. So choose your candidate rationally, logically, with free will and sincerely. Candidates unopposed election व्हावा हा एक चांगला आयडिया दिसतो पेपरवरती, पण माझं असं मत आहे की unless it's 100% free will of people के this should be our candidate,
I'm talking particularly about the local bodies, since I'm the commissioner for that. It takes away your right to contest. Each person has a right to contest. कोणीतरी गावामध्ये डिसाईड केला की ह्या 10 लोकांना आपण ते मेंबर्स निवडतो, ते मला ते एक गरीब माणूस आहे, त्यांना त्यांची इच्छा आहे कंटेस्ट होण्याची, त्याला का वंचित करूया. गेल्या इलेक्शन जे 14,000 झाले आम्ही ग्रामपंचायतीमध्ये, आमच्या नजरेस आला की काही ठिकाणी हा अनअपोज्ड निवडणूक करण्याच्या नादात काही ठिकाणी सरपंचाच्या निवडणूक ही ऑप्शन केली गेली असे तक्रारी आल्या. त्या गावाचं राहील ते बोली झाली आणि 2 कोटी त्या माणसांनी कोट केला. अशा प्रकारच्या म्हणजे ह्या डेमोक्रेसीचा एक मजाक होत आहे. आम्ही चौकशी केली आणि 2 ठिकाणी मी इलेक्शन कॅन्सल केले, रि-इलेक्शन तिथे होईल. हे महत्वाच्या गोष्टी आहे जे आपल्याला बघणे फार गरजेचे आहे. वी आर प्राऊड की भारतामध्ये जी इलेक्शन सिस्टम आहे, इलेक्शन लॉज आहेत आणि इलेक्टोरल प्रोसेस आहे, हा अतिशय ॲडव्हान्स्ड आहे. वी आर मच बेटर दॅन एनी अदर डेमोक्रेसी in the world as far as electoral process and election laws are concerned. The way we conduct elections in India, nobody else in the world conducts that kind of election in free and fair manner. So आपला सर्वांचा वोटरचा रोल याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय. एक कंझ्युमर्स बद्दल एक ॲडव्हर्टिजमेंट आपण ऐकला असेल, वाचला असेल, जागो ग्राहक जागो. तर माझं असं म्हणणं आहे की हा वोटरसाठी देखील तसाच महत्त्वाचा आहे. सो जागो वोटर्स जागो हा एक आपण ते लक्षात ठेवून यू हॅव टू बी अवेअर अँड प्रोटेक्ट द डेमोक्रेसी, ॲडव्हान्स द डेमोक्रेसी, अपग्रेड द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. थँक्यू. जय हिंद. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत असलेले राज्य निवडणूक आयुक्त माननीय श्री UPS मदान सर यांनी निवडणूक प्रक्रियेतली जी आव्हानं आहेत तीही या निमित्ताने अधोरेखित केलेली आहेत. आणि मला वाटतं आजच्या दिवसाच्या औचित्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर निवडणूक आयोगाचा वर्धापन दिन हा आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो आहोत. कारण यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा प्राण किंवा आत्मा असलेला मतदार हा एकत्र यावा हीच कुठेतरी यामागची भावना असावी. आणि हे 2 जेव्हा एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही चैतन्यशाली होणार आहे, लोकशाही जिवंत होणार आहे. आणि म्हणूनच आज आपण जी प्रतिज्ञा घेतली, ज्याचा माननीय काकोडकर सरांनीही उल्लेख केला, त्या प्रतिज्ञेचा पालन करण्याचा संकल्प करत आजच्या या कार्यक्रमात आपण संपन्नतेकडे वाटचाल करतो आहोत. सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छिते माननीय सल्लागार आणि माझी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री दिलीप शिंदे सरांना. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. नमस्कार. मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ दिला ते माननीय डॉक्टर अनिल काकोडकर सर, माननीय UPS मदान सर, माननीय सुजाता सौनिक मॅडम, श्रीयुती इकबाल सिंग चहल सर, डॉक्टर निशिगंधा वाड मॅडम, डॉक्टर संजय ओक सर, आमचे विभागीय आयुक्त श्री अण्णासाहेब मिसाळ आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होतोय ते आपल्या सगळ्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री बलदेव सिंग सर, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषतः मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री राजीव नेवतकर ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची मोठी जबाबदारी स्वीकारली, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व नवमतदार ज्या या ठिकाणी आवर्जून आले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. काही NGO संघटना मिसेस मलकानी मॅडम या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी ज्यांचं सहकार्य आम्हाला आज मिळालं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषतः आमचं NIC आणि डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सगळ्यांचे, आपल्या सर्वांचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केलं
त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रहितानंतर हा कार्यक्रम संपेल तेव्हा कृपया सर्वांनी राष्ट्रहितासाठी उत्थापित व्हावं अशी विनंती करतो. अरे वाह, तुम कभी मोबाइल में कभी लैपटॉप कभी डेस्कटॉप में क्या मैजिक कर रहे हो? मैजिक नहीं, मैं ई-एपिक हूँ. पहले मैं पॉकेट में, पर्स में, दराज में रहता था और कभी कभी गुम भी हो जाता था. लेकिन अब मैं डिजिटल हो गया हूँ, हमेशा साथ रहता हूँ. रहोगे क्यों नहीं? इजी हो, आसान हो, हम सब की पहचान हो. अब वोटर कार्ड हुआ डिजिटल. आप भी आज ही अपना वोटर कार्ड मोबाइल से लिंक करें, डिटेल्स चेक करें, ऑथेंटिकेट करें और डाउनलोड करें. इसके लिए www.voterportal.eci.gov.in या www.nvsp.in या वोटर हेल्पलाइन मोबाइल ऐप पर जाएं.